नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती, ज्याचे नाव आहे ऑडिओ हॉरर मराठी. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आलो आहे की जी ऐकून तुम्हाला नक्कीच भय वाटेल. ह्या कथेमध्ये एका जंगलाचे रहस्य लपलेले आहे. त्या जंगलामध्ये वारंवार एक मृतदेह आढळत असे. त्या मृतदेह आढळण्यामागचे नेमकं कारण काय आहे हे आपण ह्या कथेमध्ये जाणून घेऊ. आणि हे कारण जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही कथा संपूर्ण पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे ही कथा तुम्ही संपूर्ण पहा. चला तर मग आता आपण कथेला सुरुवात करू. जंगलातील रहस्यमयी रस्ता. लेखक आहेत राहुल भालेराव, म्हणजेच मी स्वतः. आज पुन्हा एकदा पोलीस व्हॅन एका डेड बॉडीचा पंचनामा करण्यासाठी त्या हायवेला कनेक्ट होणाऱ्या जंगलातून जाणाऱ्या एका छोट्या रस्त्यावर आली होती. या आठवड्यातील ही तिसरी घटना होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच जागी आणि अगदी मागील भेटणाऱ्या डेड बॉडीवर जसे जखमेचे निशाण होते तसेच ह्याही डेड बॉडीवरती निशाण होते. डेड बॉडीच्या छातीवर खूप मोठे नखांचे निशाण आणि डोळ्यांत 3 नखे खोलवर टोचले होते. ते एका जंगली जनावराचे असावे असा अंदाज पोलीस पंचनाम्यांमध्ये लावत होते, परंतु याचे काहीच ठोस पुरावे लागत नव्हते. पुढील काही दिवस ही घटना वारंवार होत होती. हप्त्यातून 2-4 किस्से तरी असे व्हायचेच आणि त्या सुमशान रस्त्यावर कोणी ना कोणी मृत अवस्थेत सकाळी मिळायचे. पोलिसांना आता जनता प्रश्नांवर प्रश्न विचारू लागली होती. ह्या वारंवार होणाऱ्या मृत्यूच्या खेळाचे रहस्य जाणून घेण्यासाठी पोलीस खात्याने त्या गावामध्ये एक नवीन पोलिसास पाठवले होते, परंतु याची खबर तेथील कोणत्याच पोलीस व पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यास नव्हती, कारण तो नवीन युवक पोलीस गुप्त पोलिसाचे काम करत होता आणि हे रहस्य त्याला गुप्तपणेच उलगडायचे होते. त्याचे नाव कुमार असे होते. नावाप्रमाणेच कुमार तरुण आणि अंगकाठीने धिप्पट होता. तितकीच त्यात हिंमतही होती. अगदी कुठल्याही संकटात धैर्य आणि क्षमतेने कसे काम करायचे हे त्याला चांगलेच ठाऊक होते. कुमार त्या गावात येऊन त्या रस्त्यावर होणाऱ्या घटनांबद्दल सर्व प्रकारची माहिती मिळवू लागला, परंतु हे रहस्य ज्याने उलगडेल आत्तापर्यंत त्यास असली कोणतीच माहिती मिळाली नाही. त्या भयानक आणि रहस्यमय रस्त्यावरती होणाऱ्या मृत्यूच्या खेळामध्ये कुमारने इतकाच तर्क लावला होता की ज्या प्रवाशासोबत ही घटना घडते तो रात्री एकटाच प्रवास करत असतो. त्यामुळे कुमारने त्या रस्त्यावर एकटेच प्रवास करण्याचे ठरवले. जर या रहस्यमयी रस्त्याचा पर्दाफाश करायचा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. म्हणून त्यांनी रात्री 11 वाजता आपल्या बाईकवर त्या रस्त्यावर फेऱ्या मारण्यास सुरुवात केली, परंतु त्याला या रस्त्यावर असे काहीच आढळले नाही ज्याने त्याला या रस्त्यामागचे कोडे उलगडवण्यास मदत मिळेल. त्या रस्त्यावर घडणाऱ्या ह्या अशा घटना लोकांना कळल्यानंतर रात्रीच्या वेळेस कोणीही त्या रस्त्याने प्रवास करत नसे. त्यामुळे आता बरेच दिवस झाले होते, परंतु त्या रस्त्यावर कोणाचीही डेड बॉडी आढळली नव्हती. कुमारने याआधीही खूप केसेस गुप्त तपासणीने सोडवल्या होत्या, परंतु त्याला कधीही 1 हप्त्यापेक्षा जास्त वेळ लागला नव्हता आणि ह्या केसमध्ये त्याला इथे येऊन 15 दिवस उलटून गेले होते. परंतु त्यास अजूनही ह्या केसला सॉल्व करण्यासाठी एकही कडी भेटली नव्हती ज्याने ही केस सॉल्व होईल. परंतु कुमारही हार मारणाऱ्यांमधला नव्हता आणि कधी कधी संयम बाळगणेही गरजेचे असते हेही त्याला माहीत होते. त्यामुळे तो ह्या केसचा निकाल लावल्याशिवाय राहणार नव्हता. कुमारने आता त्या रस्त्यावर फेऱ्या मारण्यास बंद केले आणि तो आता त्या रस्त्यावर एखादी एकटी व्यक्ती जर प्रवास करत असेल तर त्याच्या बाईकने त्याचा पाठलाग करायचा आणि त्या व्यक्तीच्या आणि त्या बाईकमध्ये तो बरेचसे अंतर ठेवायचा, इतके की त्या दुसऱ्या व्यक्तीला कुमारची बाईक मागून येत आहे हे कळणार नाही. कुमार एक डिटेक्टिव्ह होता, म्हणजेच गुप्तपणे काम करणारा होता. त्यामुळे त्याला असे गुप्तपणे पाठलाग करणे हे खूप चांगल्या प्रकारे येत होते. योगेश नावाचा एक तरुण त्याच परिसरात एका कंपनीमध्ये काम करत होता. लहानपणापासून योगेश वाईट संगतीत आल्यामुळे दारू मदिनाचे सेवन करणे आणि इतर बरेच वाईट नाद त्याला लागले होते. त्याचे गाव जवळच असल्याने
कामातून पगार झाल्यानंतर तो त्याच्या गावी जाऊन आपल्या मित्रांसोबत मजा मस्ती करत असे. दर महिन्यातून एकदा तरी तो गावाला जातच असे. बरेच दिवस तो गावी गेला नव्हता, म्हणून त्याने आज रात्री 2 नंबरची शिफ्ट संपून गावाला जावे असा विचार केला. योगेश आपली 2 नंबरची शिफ्ट संपवून रात्री 12 वाजता घरी जाण्यास निघाला. कामाचा थकवा मिटावा आणि प्रवासही एकट्याने करायचा होता. त्यामुळे त्याने निघण्याआधी एक देशी दारूचा पॅक मारला आणि कानामध्ये हेडफोन घालून गाडी सुसाट वेगाने चालवत आपल्याच नादात मोठमोठ्याने गाणे गात योगेश त्या भयानक आणि सुमसान रस्त्याने गावी जाण्यासाठी निघाला. योगेशने हायवे पार केला आणि आता तो त्या जंगलाच्या रस्त्यावर लागला होता. इकडे कुमारही त्याच रस्त्यावरती अंधाराचा आडोसा घेऊन त्या रस्त्याच्या आड साईडला बाईकवरती बसला होता. कोणीतरी या रस्त्याने एकटा प्रवास करेल आणि कुमार त्याचा पाठलाग करून त्या भयानक रस्त्याचा पर्दाफाश करेल, यासाठी कुमार त्या रस्त्यावरती पहारा देत होता. योगेशने आता अर्धा रस्ता पार केला होता आणि अर्ध्या तासानंतर तो गावी पोहोचणार होता. कुमारही योगेशच्या मागोमाग त्याचा पाठलाग करत होता. तोच योगेशच्या मनात एक विचार आला. यार, अशा रात्री एखादी बाई सोबत असती तर मज्जाच आली असती, असे तो स्वतःशीच बडबडला. योगेशला दारू, मदिरा इतर वाईट सवयीप्रमाणेच बायांबद्दलही खूप आकर्षण होते. योगेश आपली बाईक सुसाट चालवत होता. तोच त्याने त्याच्या बाईकला हळूहळू ब्रेक मारण्यास सुरुवात केली. त्याला दूरवर एक तरुणी रस्त्यावर लिफ्ट मागताना उभी असल्याचे दिसले आणि त्याच्या मनामध्ये कामवासनेने घर केले. योगेशने त्याची बाईक त्या तरुणीजवळ थांबवली आणि तिच्याकडे एकटक बघूच लागला. त्या तरुणीने एक काळ्या रंगाचा गुडघ्यांच्या वरपर्यंत असणारा एक वनपीस घातला होता आणि त्या खालचे पाय तसेच होते. केस संपूर्ण मोकळे आणि लांबलचक होते. तिचा रंग गोरा असल्याने तिने घातलेला काळ्या रंगाचा वनपीस तिच्या सुंदरतेला अजूनच वाढवत होता. त्या तरुणीच्या अंगाचा बांधा सडपातळ असल्याने ती तरुणी खूपच सुंदर दिसत होती. तिची सुंदरता पाहून कोणीही तिच्या मोहात पडल्याशिवाय राहणार नाही, इतकी ती सुंदर होती. योगेशच्या मनातील कामवासनाने आणि मदिराच्या सेवनाने योगेशची बुद्धी भ्रष्ट केली होती. योगेश मनात विचार करत होता की आज काहीही झाले तरी हिच्यासोबत एक डाव खेळायचाच. योगेशच्या मनात हे सगळे विचार चालू असतानाच ती तरुणी हळूवारपणे गोड आवाजात चेहऱ्यावरती एक स्मित हास्य करून म्हणाली, काय झालं, असं एकटक काय बघत आहात? याआधी इतकी सुंदर मुलगी पाहिली नाही का? यावर योगेश हडबडून म्हणाला, तसं काही नाही. विचार करत होतो की इतक्या रात्री तुम्ही इथे आणि त्याही एकट्याच, सोबत कोणीही नाही तुमच्या. त्यावर ती तरुणी म्हणाली, अहो, तो हायवेच्या शेजारचा जो मॉल आहे ना, तिथेच काम करते मी आणि मी रोज येऊन जाऊन काम करते. पण आज माझी स्कूटी इथं रस्त्यात बंद पडली आणि मी मेकॅनिकला बोलवले. त्यांनी स्कूटी पाहिली आणि म्हणाले, स्कूटी इथं नीट होणार नाही, गॅरेजलाच न्यावी लागेल. त्यामुळे त्यांनी माझी स्कूटी गॅरेजला घेऊन गेले आणि त्याचमुळे मी घरी जाण्यासाठी कोणाची लिफ्ट मिळते का ह्यासाठी केव्हापासून इथे उभी आहे, परंतु ह्या रस्त्याने कोणीही येत नाही. बरं झालं तुम्ही तरी आला. तुम्ही तर माझी मदत करशाल ना? ती तरुणी पुन्हा एकदा स्मित हास्य करून म्हणाली. हो हो, करेल ना, का नाही करणार मी तुमची मदत. देतो की तुम्हाला लिफ्ट, बसा मग. असे म्हणून योगेशने त्या सुंदर तरुणीला त्याच्या बाईकवरती बसवले आणि त्या सुमसान रस्त्यावरती योगेशची बाईक पुन्हा चालायला लागली. परंतु आता योगेश एकटा नव्हता आणि त्याच्या मनामध्ये असणारे त्याचे विचार हेही ठीक नव्हते. ही सगळी भानगड कुमार दूरवरून पाहत होता. त्याला काहीच कळत नव्हते, कारण ह्याच रस्त्याने त्याने इतक्यात 2 फेऱ्या मारल्या होत्या, पण त्याला कोणीच दिसलं नव्हतं. मग आता ही तरुणी कुठून आली? त्याला ह्या सगळ्याची काहीच लिंक लागत नव्हती. योगेशची बाईक त्या तरुणीला घेऊन त्या सुमसान रस्त्यावरती पुढे गेल्याचे पाहून त्यांनी पुन्हा योगेशच्या बाईकचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. योगेशच्या मनाला आता आवरच येत नव्हता. त्याने गाडीला मुद्दामून ब्रेक मारण्यास सुरुवात केली.
ब्रेक मारल्यानंतर त्या तरुणीचा अंगाचा स्पर्श योगेशच्या अंगाला होत असे. जसजसा त्या तरुणीचा अंगाचा स्पर्श योगेशच्या अंगाला होत असे तशीच योगेशच्या मनातील कामवासना उत्तेजित होऊन अजूनच वाढत होती. थोड्या वेळ असेच चालू राहिले. थोड्या वेळानंतर त्या तरुणीने योगेशला त्याची बाईक थांबवण्यास सांगितले. योगेशनेही त्याची बाईक थांबवली. बाईक थांबवल्यानंतर तरुणी खाली उतरली. योगेशने तिला विचारले, काय झाले? योगेशला वाटले की ब्रेक मारल्यामुळे तिला राग आला असावा आणि त्याचमुळे ती खाली उतरली असावा. ती तरुणी बोलू लागली, काही नाही, इथून माझ्या घराकडे जायला पाऊल वाट आहे. मी 2 मिनिटांमध्येच घरी पोहोचेल. आणि हां, थँक्यू तुम्ही मला लिफ्ट दिल्याबद्दल. असे बोलून ती तरुणी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पाऊल वाटेवरती चालत निघाली. योगेशला आता काय करावे काहीच कळत नव्हते. हातातली आलेली संधी अशीच चालली असा त्याच्या मनामध्ये विचार होता. त्याने त्याच्या बाईकला स्टँड लावला आणि तिच्या मागे जाऊ लागला. आणि त्या पाऊल वाटेवरती थोड्याच अंतरावर पुढे गेल्यावरती त्याला ती तरुणी दिसली. त्याने लगेच पळत जाऊन तिचा हात धरला आणि त्या तरुणीला मागे वळवले. योगेशने त्या तरुणीचा हात घट्ट पकडून बोलण्यास सुरुवात केली, मला तुझ्या सुंदरतेने पूर्णपणे मोहून टाकलंय आणि आता मला तुझ्यासोबत प्रेमप्रसंग करण्याची इच्छा होत आहे. त्यामुळे तू शांतपणे मला जे हवं आहे ते करू दे, नाहीतर मला जबरदस्तीने सुद्धा करता येते. आणि तू ओरडण्याचा प्रयत्न जरी केलास तरी तुला इथे वाचवण्यास इतक्या रात्री कोणीच येणार नाही. म्हणून सांगतोय की गप्पपणे मी जे करतोय मला ते करू दे. यातच तुझा फायदा आहे, नाहीतर मला जबरदस्तीने सुद्धा करता येईल. असे म्हणून योगेशने त्या तरुणीला एका झाडाच्या खोडापाशी उभे केले आणि तिला जोरदार मिठी मारली. योगेशने त्याचे होठ तिच्या मानेवरती चुंबन घेण्यासाठी नेलेच होते. इतक्यात योगेशला जाणवले की त्या तरुणीने सुद्धा त्याला मिठी मारली आहे. योगेशच्या मनात विचार आला की माझ्या मिठीने हिच्या मनात सुद्धा कामवासना जागली असावी आणि त्यामुळे ती सुद्धा हे करण्यासाठी राजी असावी. ह्या विचाराने योगेश आता खूपच खुशीत होता आणि त्याने तिच्याकडे पाहण्यासाठी त्याची मान तिच्याकडे वळवली. योगेशने त्या तरुणीस पाहण्यासाठी त्याची मान वरती उचललीच होती की इतक्यात त्याला विजेचा एक झटका बसला. त्याला असे वाटले की त्याचे काळीज कोणीतरी काढून घेतले असावे. त्या तरुणीने तिचे आता संपूर्ण रूप बदलले होते. तिच्या सुंदर असणाऱ्या चेहऱ्यावर आता मांसाचे गोळे होते. तिचा तो काळा वनपीस जसा पहिल्यांदा तिच्या सुंदरतेची शोभा वाढत होता तसाच आता वनपीस तिच्या त्या भयानक रूपास अधिकच भयानक बनवत होता. कारण तो मधून फाटलेला होता आणि रक्ताने पूर्णपणे भिजवून लाल भडक झाला होता. तिचे ते सुंदर मोकळे केस आता संपूर्ण विस्कळलेल्या अवस्थेत होते आणि तिचे डोळेसुद्धा असे दिसत होते की कोणीतरी तिच्या डोळ्यांमध्ये नखे घालून उरमाडून काढले असे. त्या विस्कळलेल्या केसांमध्ये तिचे रूप अधिकच भयानक दिसत होते. योगेशची आता तर तिला पाहून बोबडी सोडली आणि त्याची दारूची नशाही उतरली. योगेश जोरजोरात ओरडायला लागला. घाबरलेल्या अवस्थेत योगेश तिला बोलायला लागला, कोण आहेस तू आणि मला इथे का घेऊन आली आहेस? असे म्हणून तो तिच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता. मला सोड, मला सोड, असं योगेश वारंवार मोठ्याने ओरडून म्हणत होता. परंतु तो तिच्या मिठीतून सुटणे तर लांबच राहिले. एक इंचही हलत नव्हता. इतक्या वेळ योगेशकडे एकटक शांत पाहत असणारी ती आता बोलू लागली, का आता काय झालं? तुला माझ्याशी प्रेमप्रसंग करायचा होता ना, मग आता माझ्यापासून दूर का जात आहे? का माझ्या मिठीतून दूर होण्याचा प्रयत्न करतोय? तुला माझ्या मानेचा मुका घ्यायचा होता ना, थांब मी तुझी इच्छा पूर्ण करते. इतके म्हणून तिने योगेशच्या मानावर एक जोरदार चावा घेतला आणि तिच्या तोंडात मांसाचा गोळा आला. योगेशने मोठ्याने किंचाळी फोडण्यास सुरुवात केली. योगेशने त्याचा हात त्याच्या मानेच्या जखमेवरती ठेवला. त्याच्या मानेच्या धमन्या फाटल्याने रक्ताच्या चुरकुंड्या सगळीकडे उडत होत्या
आणि त्यामुळे त्याचे संपूर्ण कपडे रक्ताने भिजले होते. इतके झालेच होते की तिने लगेचच योग्याच्या शर्टाची बटणे तोडण्यास सुरुवात केली आणि पुन्हा एकदा तिने योग्याच्या छाताडावरती चावा घेतला आणि पुन्हा एकदा योगेशच्या मुखातून जोरदार किंचाळी फुटली. तिच्या तोंडातील योगेशच्या छातीचा मांसाचा गोळा तिने चेहऱ्यावरती रागीट भाव आणून योगेशच्या तोंडावरती थुकला आणि रागाने जोरजोरात ओरडून म्हणाली, तुझ्या मांसातून सुद्धा काम असण्याचा घाणेरडा वास येतोय. थू. असे म्हणून पुन्हा एकदा ती योगेशच्या तोंडावरती थुकली. योगेश त्याच्या मानेवरती आणि छातीवरच्या दुखण्यामुळे ओरडत होता आणि जसजसा योगेश ओरडत होता तसतसं त्याला पाहून ती अजूनच मोठमोठ्याने हसत होती. हळूहळू योगेशचा आवाज कमी होत गेला आणि योगेश जमिनीवरती कोसळला. त्याचा जीवनकाळ आता संपला होता. कुमार हे सगळं दृश्य एका मोठ्या झाडाच्या पाठीमागे लपून पाहत होता. त्याने सुरुवातीपासून हे दृश्य पाहिले होते आणि थोड्याच वेळाने त्या आढळीने योगेशच्या जीव नसल्याच्या शरीराला एक पाय धरून खेचत रस्त्यावर आणले. रस्त्यामध्ये फरफटत आणल्याचे निशाण आणि जागोजागी योगेशच्या रक्ताचे ठप्पे पडले होते. थोड्याच वेळात ती आढळ तेथून गायब झाली आणि संपूर्ण जंगलामध्ये एक भयानक शांतता पसरली. कुमारही थोड्या वेळाने आपली बाईक घेऊन घरी आला आणि तो सोफ्यावरती पडून झालेल्या सर्व घटनांचा विचार करत होता. आणि त्याच्या हेही लक्षात आले की ज्या वेळेस तो पहिल्या रात्री त्या रस्त्यावरती फेरफटका मारण्यास गेला होता त्या रात्री तिला हीच तरुणी लिफ्ट मागताना दिसली होती आणि तिला कुमारने लिफ्टही दिली होती आणि ती ह्याच ठिकाणी उतरून त्या पाऊलवाटेवरती चालत गेली होती. परंतु त्याला कुठल्याही प्रकारची इजा त्याला त्या आढळीने केली नव्हती. कुमारला आता कळाले होते की त्या रस्त्यावरती होणारे खून ही त्या आढळीचीच करामत होती. परंतु अजूनही त्याला यामागचे कारण काय आहे हे उलगडले नव्हते आणि त्या रात्री त्या आढळीने त्याला काहीही इजा केली नाही याचाही विचार तो करत होता. कुमारने ती रात्र अशीच विचारांच्या अंथरुणावरती काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा योगेशची डेड बॉडी त्या रस्त्यावरती मिळाल्याने तेथील स्थानिकीय लोकांमध्ये भीतीचे वातावरण अजूनच वाढले होते. कुमारलाही त्याच्या वरिष्ठ साहेब लोकांचे प्रश्न सुरू झाले. त्यावर कुमारने त्यांच्या सरांना सांगितले की मला फक्त एकाच रात्रीची मुदत द्या. मी उद्या सकाळी हे रहस्य उघडणीस आणेल. असे नाही झाल्यास तर मी माझ्या नोकरीवरून राजीनामा देईल, असे कुमारने त्यांच्या सरांना सांगितले. कुमारला काल रात्रीच्या विचारांमुळे झोप आलेली नव्हती. त्यामुळे कुमार घरी जाऊन दुपारी झोपी गेला. रात्री कुमारला झोपेतून जाग आली. त्याने समोरच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे 11 वाजले होते. कुमार उठून घराच्या बाहेर आला आणि अंगणात उभी असलेली त्याची मोटरसायकलवरती बसला. बाईक चालू करून त्याने त्याची बाईक हायवेच्या दिशेने वळवली आणि कुमार त्याच ठिकाणी जाऊन थांबला ज्या ठिकाणी त्याने काल ती घटना त्याच्या डोळ्यांनी पाहिली होती. इतके सगळे पाहिल्यानंतरही त्याने त्या जंगलामध्ये जाण्याचे धाडस केले. खरं तर त्याच्या हिमतीला तोड नव्हती, परंतु काल जे रात्री त्याने दृश्य पाहिले होते त्याने त्याच्या मनातसुद्धा थोडीशी भीती होती. परंतु तो त्याआधीही त्या तरुणीस भेटला होता आणि त्यावेळेस त्या तरुणीने त्याला कुठल्याही प्रकारची इजा केली नव्हती. म्हणून कुमारने थोडीशी हिंमत वाढवून त्या जंगलामध्ये जाण्याचे धाडस केले होते. असे म्हणतात की माणूस एकदा ठेच लागल्यानंतर पुन्हा खाली बघूनच चालतो. परंतु कुमारने हीच चूक पुन्हा केली होती आणि असे करून त्याने स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली होती. कुमारच्या त्या भयानक आणि सुमसान जंगलामध्ये जाण्याचे कारण नेमके काय होते आणि एकदा कुमार ज्या संकटातून पुन्हा परत आला होता त्याच संकटातून तो पुन्हा परत सुखरूप येईल का, की योगेश आणि बाकीच्या लोकांप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी सकाळी मेलेल्या अवस्थेत लोकांना मिळेल? हे सर्व संपूर्ण जाणून घेण्यासाठी ह्या कथेचा पुढील भाग नक्की पहा आणि ह्या कथेचा पुढील भाग लवकरात लवकर पाहण्यासाठी आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल. आणि ही भयकथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. चला तर मग लवकरच भेटूया ह्या कथेच्या पुढील भागामध्ये. तुमच्याकडेही जर अशीच एखादी भयकथा असेल
तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही तुमची स्टोरी तुमच्या नावासोबत आमच्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करू.